आई कुठं गेली? वावरात गेली का काय काय माहिती. आई, ए आई. काय ग? अगं ते मला जरा आहे ना फी कमी पडत होती ग. फी कमी पडत होती. त्याशिवाय परीक्षेला नाही बसू देणार. आता कुठून आणायचे बाई पैसे? 5,000 आधीच भरायचेत. काय? 5,000. आधीच आपण आता त्यांच्याकडून किती पैसे घेतलेत, त्या अक्षयकडून, त्या राजूभाऊकडून किती पैसे घेतलेले आधीच. पण आता काय करू? मला परीक्षा देणं खूप महत्वाचं आहे ग आई. आता तर आपले नातेवाईक बी असे आहेत की आपल्याला काही मदत करीत नाहीत, काही नाही काही नाही. आता त्यांनाच विचारावं लागेल. जर त्यांनी एवढ्या वेळेस मदत केली तर बरंच आहे. तू विचार ना त्यांना. विचारावं तर लागणच. मला काय वाटत होतं की मामाकडं मागावं तुझ्या. अगं तुला माहिती आहे ना, मामाकडं तू किती वेळा मागितले तिथून पाठीमागं, पण केली का मदत? नाही ना. आ- नाही केली. आधीच यांचे एवढे झालेले 3,60,000. बरं एक काम कर ना. हा, ते राजूभाऊला आणि त्यांना फोन करून बघ ना. लाव बरं फोन त्यांना. ते ते देते ना ग पैसे. तू फोन तर लाव. बरं मी करते. इकडे बोलून घे लगेच. बोलून घेते मग बोलू, फोनवर हा नाही म्हणत. नाही फोनवर काय नको म्हणून बोलून घे इकडं. हा. हॅलो. हा राजू भाऊ ऐका ना, घरी येता का जरा? हा हा, आल्यावर सांगते ना. अक्षयला घेऊन या मला. आणि हा अक्षयला घेऊन या येताना सोबत. चालते, या मग. हा, आले म्हणले. हा येतो म्हणले. बघू आता त्यांनी मदत केली तर बरं होईल. आता हे वर्षाच्याच हातात आहे, आपल्या काय हातात येतं. तसं खरं सांगू का, आता पार तोंड नाही राहिलं त्यांच्याकडे पैसे मला मागायला. तर पण लय आहे ना, लाज वाटायला लागली मला आता ही काय. परीक्षा दिली ना की मग फोन केलता? हा? काय नाही काय झालंय भाऊ. का? अक्षय नाही झालं नाही आता काय. कसं कोणत्या तोंडाने बोलावं ते पण नाही कळत मला आता अहो, एवढे वेळेस. पण असं काय झालंय तुम्हाला? आता ते सारखं सारखंच लापटवानी पैसे मागतोय आम्ही. अहो एवढंच विषय आहे ना, पैसे काय साठी लागत आहेत? आता हिची फी भरायची, शेवटचं वर्ष अहो मग यायचं. आता एवढं सहकार्य केलंय आणि आता थोड्यासाठी कमी पडू का आम्ही? अ, लाजायचं नाही. बरं काय आम्ही झालंय? सहकार्य का करतोय? हं. एक गरीब परिस्थितीचे एखादं लेकरू शिकत आहे ना आणि एक नंबर येतोय तिचा वा. मग अहो पण ते काय असं वाटत की मागू का नको मागू का नको. आता माझ्या सख्या माझं भाऊ, माझ्या बहिणी, माझ्या गणगोतानी मला मदत नाही केली, पण आता तुम्ही. म्हणजे असं आहे का तुम्हाला आता शेवटच्या याला आम्हाला परक करायचंय? मग नाही नाही फरक मग नाही नाही, करत आहे हो. अहो हाताने बोलायचं किती लागत त्यात सांगायचं डायरेक्ट असं काय हो? लाजायचं आणि बुजायचं काय कारण आहे? मग. बरं आता मला काय म्हणायचं आता शेवटचं शेणी. नाही लाजायचं बुजायचं नाही विषय. विषय असा होता की सारखं सारखंच पण नाही मागू वाटत. पण एवढ्या वेळेस माझी मदत करा, माझ्या पुरीला एवढ्या वेळेस 5,000 रुपये. हात जोडूच नका तुम्ही. ऐका. आतापर्यंत नाही जोडून दिले ना, आता काय जोडायची गरज आहे? नाही नाही हात जोडून परक करू राहिले ते हा, आता. नाही मग ते अक्षय नाही, असं नाही नाही काही असं काही नाही. फक्त एवढ्या वेळेस म्हणजे मदत करा बरं, मला. ठीक आहे किती लागते? किती लागते ते? 5,000 रुपये. 5,000 रुपये. हा, ते मला म्हणलेत 5,000 नाही भरले तर परीक्षा नाही देता येणार. आणि माझ्यासाठी ही शेवटची परीक्षा एवढी महत्वाची आहे ना. मग ते झाले आज- नोकरीला लागशील ना. हा, मग टेन्शन नाही. म्हणून गावात तर- नाव कमवून दाखव सहकार्य केले हा. सरसे. काही नाही अडचण 5च लागतात ना. हा. अक्षय तुझ्याकडे किती दोन्ही आहेत का बघ बरं. हाय दोन आहेत. आहेत का? हा दोन आहेत. माझ्याकडे 3 का असते. तुमचे या. उपकार कसे फेडू ऐका मला आता, काहीच आलं परत कळत तिथं. नाही. नका खरंच नाही. उपकाराची भाषाच नका हा, करू. मग काय धरा हे पैसे. आणि आणि अजून बी जरी काही अडचण आली तर फक्त फोन करायचा. बिंदास आम्ही आहे. आणि असं नाही म्हणायचं हा परत ही आदबीत परत जोडायची नाही. नाही हा नाही तर मग असे हात जर जोडले ना तर असून देणार नाही. नाही नाही. चुकलंच. कसली अडचण येऊ दे अजून हा, आम्ही आहेत ना. बिनधास्त अजिबात मागे. काळजी करायची तसं नाही. तसं तर आता इथून पुढं काही अडचण येणार नाही, कारण एवढी परीक्षा दिली ना की लगेच मला नोकरी अरे लागणार आहे. दिदे, जरी आली हा, तरी आमचं काय म्हणणं आहे, फक्त एक फोन कर. बर. आहेत ना आम्ही. हा चालतंय येऊ का आम्ही? हा. बाकी बरं आहे ना. तुमचे स्वभाव चांगले, दुसऱ्यासारखे नाही. तर तुम्ही दुसऱ्यासारखा विचार करत नाही की कशाच्या जीवावर ही बाई पैसे फेडन म्हणून. काय होतं हो का, ही उपकाराची भाषा करण्यापेक्षा एक गरीबाचं लेकरू जर काही शिकून जर मोठं झालं ना, हे आमच्याकडे आयुष्यभर आमच्यासाठी लय भारी झालं. मग अहो अख्ख्या गावात नाव निघन हो. निदान तुम्ही तर उपकार मानता. हा ते आहे. चल अक्षय, चल, येऊ का मग? बरं पे आणि व्यवस्थित दे पेपर. आणि हा? काळजी घे. हो, हो. एकच नंबर आला पाहिजे. हा येतोय तिथं एक नंबर. चल. चाल येतो. हा
आई हे बघ, आता यांनी पैसे दिलेत ना मला, आता आहे ना मी बघ कसा पहिला नंबरच आणते. पण काही हा? पण म्हणा, त्यांच्या रूपात आहे ना आपल्याला देवच भेटतो. हा, हा तू आता जा फी भर आणि चालतंय. कॉलेजचं बघ. मी हा, पण हा. तेवढं रानातलं खुरपून घेते, म्हणजे होऊन जाईल आले तेवढं. मग मी फी भरू ना. हा, मी पण खुरपायला जाते. हा. हा चालेल. याला काय आता ही लईच गणगण झाली. जाग्यावर 4 म्हशी गेल्यात. बरं आपल्याला दूध धंद्याशिवाय तर काही जमणार नाही. याला आता काय करावं, निदान बादशाकडे तरी जातो. अक्षय ती करीन काहीतरी बरं का, निदान 2 का व्हायना जातो त्याच्याकडे जातो. ह्याला काय करावं आता, या लोकांनी मला नको नको केलंय. हा, घेऊन जायचं टायमाला गोड गोड बोलायची, आणि आता पैसे मागायला गेलो तर देतो ना आणि पळून चाललोय. काय काय बोल, थोडी ना थिडकीत 1.5 लाख रुपये. काय करावं, माझ्या डोकंच चला ना. मामाकडेच जातो, मामाकडे मागतो जरा पैसे. फार लय हाल झाले. जावा अक्षयकडे जाऊन काय कर. अरे मामा, अरे मी तुझ्याकडे चाललो होतो. मी बी तुझ्याकडेच येत होतो. आता माझ्याकडे काय काम काढलं होतं. काय सांगू मामा, ते खताचं दुकान नव्हतं टाकलं होय. आणि तिथं लय मोठं जाऊ त्याची काय अडचण होती तेव्हा तो. काय अडचण म्हणजे, मग? लोकांनी नुसतं उधार घेऊन गेलो आणि पैसे मागायला गेलो तर म्हणतात आज देतो न उद्या देतो न पळून चाललोय काय, आणि तू काय एवढं हे करतोय काय, आणि कशाला दार देतो. म्हणजे देऊन उलट्या बॉम्बा झाल्या म्हणायचं. हा ना, कुणी उधारी द्याय नका काय जाक. देईनाच कोणी पैसे. आणि मग राहता 1.5 लाख रुपये मला ते समोर द्यायचे पैसे. कसं माणसं तोड राहिले तिकून. काय करावं काय मला कळा ना, त्याच्यामुळे तुझ्याकडे आलो मदत मागायला. आयदा काय रे अक्षय, लईच वाईट दिवस आले रे. हा ना, मी तुझ्याकडे चाललो होतो, म्हणलं आता दुकान चांगलं चाललंय तुझं, माझ्याकडे कशाला. तुला काय माहितीच नाही. नाही, मी इकडे ह्या गणगणित लोकांच्या नुसतं दार. मला वाटलं याला कोणी सांगितलं असेल माय काय टाइम आलाय काय नाही. नाही, मला कोणी नाही सांगितलं. अरे या दुधाच्या धंद्यावर माय लई चांगलं चाललं होतं अक्षय. हा, माहिती की मला. मग आता काय. 4 म्हशी जाग्यावर गेले अयो, या काही की. कस काय. आता काय बघ काय कळालं नाही बाबा. काय नाही, लोकांना चांगलं ना बघवतच ते नाही. मेल्या तुला सांगतो सध्या आहे ना चियाला दूध राहिलं नाही रे घरी. हा ना, आता कसं पण आता करायचं? तुला तर माहिती आहे आपल्याला धंद्याशिवाय काय जमणार नाही बाबा. आता मामा तूच सांग आता कसं करायचं. माझ्याकडे नाही रुपया, तुझ्याकडे नाही रुपया. हा, पैसे म्हणलं आणायचे कुठं? जाऊ दे चियार गेल्या तर जाऊ दे गेल्या तर निदान 2 तरी म्हणलं अक्षयला तेवढं सहकार्य करीन तर तुझ्या तो टाईम. हा ना. पण अक्षय मला एक सांग रे. हा. आईला हिची त्या आपण नाही बरे पैसे देत होतो ती हा, पोरगी. हा, अरे 2-3 वर्ष झालं कामाला लागली ती. हा, माहिती की चांगलं चाललंय तिचं आता. पगार बी लय जबर आहे म्हणते. हा, अरे तिने बंगला केवढा मोठा बांधलाय. हा, बांधलाय ना. आता मग मागच्या वर्षी फोन केलता तिने, तुम्हाला काय पैसे अरे लागतील का? मला 2-3 बारे फोन आलता. पण आता पण मला तू सांग आपल्याला काही गरजच नव्हती ना रे त्या नव्हती टायमात. गरज, मग कशाला मागायचं आपण बी. हा, हा बरं, म्हणायचं. आता आपण सगळ्या हाताने मदत केलेली माणसं आहेत. हा, आणि मग तिला म्हणायचो आम्ही दिलेले पैसे दे आम्हाला. पण मी काय म्हणतो मामा, आपण एकदा जाऊन बघूच. आता काय आहे, बघू मागून. ते पण करते कर सहकार्य करून असं म्हणायचं कसं बाबा तिथं. बघू आता गेलो. बरं एक काम करू, आता पोरगी तर कामालाच असणार आहे तिकडे. हा, तिची आई असेल ना. हा. मग आईची गाडी घेऊ ना. हा, मग आता हे आपलं बघू. असं बघितलं बघ आता असं आपण तिला कोणत्या स्टेप मध्ये पैसे देत होतो. हा, अरे ती आईने जर आपल्याला पाहिलं ना तर ती होऊन विचाराय बसली काय झालं म्हणून काय काय झालंय म्हणून. आणि तिथं लाजू नको काय झालंय सांगायला. मग आता जे खरं आहे ते हा, जे- मग आपलं जे सरळ घडलं सरळ सांगू. ते सांगून टाकू. बघू आले की केली त्यांनी मदत तर घेऊ. मग आता काय करतो. चल बरं, हा? जाऊ. हा बरं, डोक्यात परभुंगे पडले. मग आता करणार इलाजच नाही राहिला आपल्याकडे. कामावाले माणसं नाही आले, पोरीने फोन करून सांगितले सगळे काम उरकून घ्या म्हणून. माणसांना आहे ना काय म्हणावं काय नाही काही कळाना. पटापटा करून द्यायचं आमच्यावालं काम तर. अवघड आहे बाई लोकांचं. पैसे घेताना पुढं पुढं पळत्यात आणि काम काय टाइमला माग. अरे काय झालं? बापरे, तुम्ही दोघ जण आलतो. लय दिवस झालं गाठ भेटच नाही घेतली, आले नाही काही नाही काही नाही. काय नाही, तुम्हाला आमची आठवण बिठवण येते का नाही? नाही येते, चांगलं बांधलं. हा ना, मस्त लय बांधलंय. मोठा बंगला बांधला. दीदीने बांधलंय. दीदीच्या मनाने बांधलंय दीदीने. दीदीचं कसं आहे बरं आहे ना. एकदम भारी आहे. तुम्ही तुमचे तोंड का पडले तेवढे? नाही काय काय झालं नाही. अक्षय? आता हे काय झालं राजभाऊ? काय काय नाही जाऊ दे आता काय सांगून. तुमचे कपडे बदललेत, तुम्ही दोघं लय बदललेत, काय भानगड आहे? आणि तुम्ही एवढ्यात मला भेटायला पण नाही आले दोघं पण. अहो बेट आहे येण्यासारखी बी आमचं नव्हतं राहिलंच नाही म्हणायचं तसं. काय झालं पण? आणि तुम्हाला दीदी किती दिवस झाले फोन लावतीये की तुमचे पैसे माघारी घ्या म्हणून. अहो, तुम्ही दोघं पण म्हणले ना लागत, असं नाही करायला पाहिजे ना. पैसे ना आम्ही माघारी घ्यायसाठी नाही दिले होती.
3 वर्ष झालेत दिदीला नोकरीला लागून. अहो झालंय, पण मग काय लगेच यायचं असतं का हो? अहो लगेच यायचं काय, एवढा मोठा बंगला झालाय, सगळं गोष्टी झाल्या आता चांगल्या चांगल्या. निदान तुम्ही दुःखात तर होते आमच्या संग, मग निदान सुखात तरी पाहिजे नव्हते ना आमच्या संग तुम्ही. तसं नाही ते, आता ते कामात होते, मी कामात होतो. पण काय झालं माहिती का, हम्म. तुम्हाला सांगतो. ते मी खताचं दुकान टाकलं होतं ना, हा लोकांनी उधार नेलं, म्हणलं देतो 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 म्हणले, हा आणि कोणी पैसे दिले नाही. मला तिकडे हाय. समोर तिकडे पैसे द्यायचे आहेत. पण लोकांचे परत दार दिले, आणि त्यांच्याकडे पैसे मागायला गेलो का, लोक म्हणतात अरे देतो नाही काय, पळून चाललोय काय, त्यांचे टोमणे ऐकून घ्यायचे. अरे पण अक्षा आम्ही होतो ना इथं, मी होते ना, दीदी होती ना, दीदीला फोन करता येत होता ना तुम्हाला. कसं म्हणायचं आम्ही, कसं अहो वागायचं? अरे तुम्हाला काही वाटतं का नाही, आमच्या वाईट वेळेत आहे ना तुम्हीच मदत केलेली. आज 1.5 लाख रुपये पगार आहे तिला, विचार करा तुम्ही. तुमच्यामुळे दोघांमुळं हा दिवस आम्ही बघितला पण नसता. अहो नसता मान्य आहे, आम्हाला पटतंय ती सगळं, पण त्यावेळेस आम्हाला काही गरज नव्हती हो. अहो तुम्हाला त्यावेळेस नव्हती गरज, पण आता गरज होती ना तुम्हाला. अहो. तुम्ही एक शब्द टाकायचा होता, तुम्ही मला बहीण मानत होते ना. मानित आ? होतो. तू पण मला कोणतरी मानत होता का नाही, मग शब्द टाकायचा होता का नाही एखादा. नाही टाकला मी. आता शेवटी कसं होतं, कोणावर टाइम कोणचा कसा येईल ही आम्हाला बी माहित नव्हतं. मला नाही पटलेलं आहे अहो, तुमच्या आता दोघांचं. तुम्हाला माहिती आहे ना, दुधाचा धंदा होता, मला रोजचा पैसा होता. एका की असं झालं, 4 म्हशी जागेवर गेल्या. आता तुमचा काय प्रॉब्लेम झाला, 4 म्हशी. 4 म्हशी गेल्या, भाई अवघड झालं. दूध धंदा जागेवर बंद पडला. तुमच्या दोघांचं लय चुकलेलं आहे. तुम्ही दोघांनी ना मला म्हणायला पाहिजे, एक शब्द सुद्धा नाही केला, आणि त्यातले त्यात ना माझ्याकडे आले सुद्धा नाही तुम्ही. आता आता कसं म्हणू तुम्हाला, कसं बोलू, मला काही कळणार. काय नाही बोलायचं. आता मी जे करन ना ते करन. दीदी येऊ राहिली, फरचीचं काम करायचंय, दीदीचा फोन आला होता, अर्ध्या तासात आलेली आहे. आता तुम्ही दोघं इथंच थांबा, बसा तुम्ही इथं, बसा बसा दोघं पण इथं. बस काय माणसं आहेत बाई, सांगायचं काम असतं ना. दादा हा तू इकडं कस काय, काय लागली गरज थोडी म्हणून आलोय तो इकडं. तुला माझी गरज लागली. हा ना. नाही मला वाटलं का रस्ता विस्ता चुकला काय, तुमच्यासारखे मोठे माणसं आमच्या गरीब माणसाच्या घरी कस काय आले म्हणलं नाही का. काय झालं मस्त एवढी जमीन हे पण येईल आहे ना माझी, आत पडली सारी, सगळी पडली का, सगळी पडली आत. मग आता काय करावं लागेल त्याला. ऊस वाळून चाललाय म्हणलं, उकरायला पैसे लागत होते. माझ्याकडे का, हा. आता आमच्यासारख्या गरीबांनी तुला कुठं मदत करा. तू एवढा मोठा माणूस, आणि आमची लायकी आहे का तुला मदत करायची. नाही रे दादा, माझी लायकी नाही तुला मदत करायची. काय झालं मला मस्त कळालं, आता पोरगी नोकरीला लागली, भरपूर पेमेंट आहे. आता येईल पडल्यामुळे काय झालं, पेमेंट थकलंय, ऊस मस्त काढायलाय, पण आता एका पाण्याहून चाललाय. अरे तू माझा भाऊ आहे का वैरी आहे, तुला लाज वाटली पाहिजे ना थोडी तरी. तू माझ्या दुःखात कामी नाही पडला आणि सुखात आलाय का माझ्याकडं. अरे माझ्या पोरीला आहे ना, ज्या टाइमला फी भरायची होती ना 1.5 लाख रुपये, त्या टाइमला तू माझा फोन तर नाही घेतला, पण मी तुझ्या दारात आले ना, तुझ्या बायकून दरवाजा लावून घेतला, ध्यानात आहे ना तुझ्या. आणि आज मला आलाय तू पैसे मागायला. अरे तुला लाज वाटायला पाहिजे, निघितून थांबू नको तू माझ्या दारात अजिबात. दरवाजा बायकोने लावला होता, मला काय माहिती. पण पैसे तर तुला मागितले होते ना मी, तूच तर सांगितलं ना बायकोला दरवाजा लावायला. पैसे मागितले. हा मग, आणि आज कस काय आला तू माझ्या दारात पैसे मागायला. हे बघ तुला मी खरं सांगते, आता मी कसं गरीब माणूस आहे, माझ्याकडनं तर काय होणार नाहीये तुला पैसे पाणी. तू आले पावली मागं जाऊ शकतो, आणि माझी तर पाण्याची सुद्धा अपेक्षा करू नको, तुला पाणी पण भेटणार नाही माहित. अरे तुझ्यापेक्षा आहे ना परके माणसं बरे गावातले, आज यांनी मदत केली ना म्हणून आज आम्ही इथं आहे. समजलं का, माझी पोरगी नोकरीला आहे, आज 1.5 लाख रुपये पगार घेते ना ह्या माणसांमुळे, समजलं का. यांनी काय विचारतो, यांच्यामुळे झालंय सगळं. हो ना, एक दीदी सांग. आली तू. हो. ये. कशी आहे, मस्त आहे मस्त आहे. तुम्ही दोघं कसे. मस्त आहे. व्यवस्थित. हा व्यवस्थित चाललंय ना सगळं? हो बरं आहे, माझं बरं आहे. व्यवस्थित आहे. अगं यांच्या कपड्यांना काय झालंय. हा अहो काय होते तुम्ही, काय राहायचे, काय तुमचा रुबाब होता, आणि हे काय आता असे अवतार करून घेतले तुम्ही. हा काय सांगायचं, परिस्थिती तशी आली आमच्यावर. परिस्थिती आली म्हणजे. अगं पायल यांच्या दीदी. म्हशी गेल्या. एक सांगू का, हा परिस्थिती माणसाला सांगून नाही येत रे. झालं असं, लय मोठी परिस्थिती होती. त्याने दुकान होतं त्याचं, ते दुकानामध्ये लॉस गेला, आणि माझ्या 4 म्हशी मेल्या. काय म्हणून ही अवस्था झाली रे आमची. जागेवर धंदा बसला, आज 2 रुपये यायला जागा राहिली नाही. अहो पण मग मी काय मेले होते का, मला सांगायचं ना. मला नोकरीला लागून 3 वर्ष झाले.
आलेत आणि ह्या वर्षभरात साधा मला एक फोन सुद्धा केला नाही तुम्ही. अरे ह्या गोष्टीला लाजलो तिथे की आम्ही करताना तुला सहकार्य केलं होतं, पण हे पैसे माघारी घेण्यासाठी नव्हतं केलं रे. अहो आमच्या- पण माघारी द्यायचेच नव्हते. आमच्या गरीब परिस्थितीत जर तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तर मग तुमच्या वाईट वेळेत मी का मदत करणार नाही? अहो पण मला सांगितलं असतं तर मग मी केली असती ना मदत. अरे दिदी त्यावेळेस गरज नव्हती रे. असं वाटलं होतं का ही परिस्थिती आमच्या येईन म्हणून? बरं मम्मी, हे बघ, आज जे काही आपण आहे ना, हा बंगला वगैरे, मी नोकरीला लागले, हे सगळं फक्त ह्या दोघांमुळे, तुला तर माहितीये. हा आणि मला तर आहेच. अरे देवा, मग आम्हाला तुम्ही बघितलंच नाही एवढा वेळ. हा हा लक्षात कधी काय आला? लक्षात नाही राहिलं ना. 2 तास झाले. 2? हा. आणि पण इकडं कस काय वाट चुकला तू? हिला सांगितलं ना तुम्हाला. त्याला आहे ना त्याचं वावर ते विहीर गेली कुठं बुजून, परत ऊस जळाला, आमकं झालं, त्यासाठी त्याला पैसे लागतात ते. पैसे लागतायत हा. म्हणून आमची आठवण आली है ना. आपण आपल्यासारख्या गरीब माणसाने याला काय मदत करा. बरोबर आहे. आमच्यासारखे गरीब माणूस नाही मामा तुला मदत करू शकत, कारण आमची एवढी ऐपत नाही की आम्ही तुला मदत करू, कारण तू खूप मोठा माणूस आहे ना. आणि आम्ही त्याच्यामुळे पडलो ना गरीब माफ कर. माणसं. पण आमच्याकडून काहीच मदत होणार नाही. हा बरं का, मी तुला पैसे द्यायला पाहिजे होते, माझ्याकडे मस्त होते त्या टायमाला, पण मी नाही दिले. हा का, बरं आहे बरं आहे. ये दादा तू आता. बरं मी काय म्हणते, आता तुम्ही काय करा, माझ्या बरोबर बँकेत चला. हा तुम्हाला दोघांना ये ना, मी 5-5 लाख रुपये देते. हा हा दिदी एवढी गरज नाही आम्हाला, इतके नाही लागत. मला बी एवढे नाही लागत. ओ आता आम्ही देतोय ना तर घ्यायच्या. नाही नको. मला नाही नाही, फक्त- हे बघा, जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा आम्ही मागितल्यापेक्षा तुम्ही नेहमीच जास्त रक्कम दिलेली, त्याच्यामुळे आता मी काहीच ऐकणार नाही. आता आहे ना, मी ऐक ना तुम्हाला दीदी, दोघांना हो, पण आहे ना तुला- 5-5 लाख रुपये देणार आहे. तुला मदत करायची ना, हो मला 2 लाख रुपये मला गरज आहे आणि त्याला 1.5 लाखाची. मला फक्त 1.5 लाख रुपये लागतात. बरं चला बँकेत तर चला माझ्या बरोबर, मग बघू किती द्यायचे ते. चला मम्मी चल तू पण. बरं मी काय म्हणते, आता आपण आहे ना असंच बँकेत जाऊ. हा माझ्याकडे चेक आहे बॅग मध्ये, जाऊ आपण बँकेत, मग घे बॅग. बघू किती द्यायचे ते. हा बॅग घे. चला. चल